पारिजातक एकदम सुंदर फुलला आहे. एवढा सुंदर दिसतोय ना की खरंच. तर चला जाऊयात आपण आज बाहेर फिरायला म्हणजे कुठं तर सांगते. आता पहिलं बसले लालपरीमध्ये आणि काढलं तिकीट काढल्यावर बघते तर चष्म्यावर सगळी धुके पडली होती, ती पुसून घेतली आणि मग डोळ्याला लावलं आणि काढलं ना यंत्र, घातले कानात हेडफोन आणि मस्तपैकी गाणी ऐकत बाहेरचा निसर्ग बघितला. निसर्ग इतका सुंदर होता ना की असं वाटत होतं हे संपूच नाही. तर सांगायचंच राहिलं, मी चालले कुठं, तर आज मी चालले होते पुण्याला कशासाठी, तर आज होता आपल्या टेस्ट सिरीजचा दिवस पहिला. मी आपली रयत प्रबोधिनी आणि कंबाईन मेंटर यांची टेस्ट सिरीज लावली होती, येणाऱ्या कंबाईन गट क साठी. तर आजचा पहिला दिवस होता, त्यामुळे मी सकाळी एकदम पहाटे लवकर उठूनच आपली लालपरी पकडून पुण्याला चालले होते. नंतर जाता बघता हा घाट कधी लागला कळलंच नाही. पुण्याला जाताना घाट बघत जाणे म्हणजे सगळ्यात सुंदर दृश्य. त्यात सकाळ होती ना, एवढा सुंदर व्ह्यू दिसत होता ना, म्हणून म्हटलं चला मी तुमच्यासोबत शेअर करूयात. असे हिरवीगार निसर्ग, सुंदर निसर्ग घाट बघत मी पुण्याच्या दिशेने चालले होते. तर एक्साइटमेंट पण होती, कारण तर आज पहिला पेपर होता. पण हे जे नेचर पाहिलं ना, त्यामुळं मन पण खूप एकदम फ्रेश झालं होतं. म्हणजे जी काही भीती वाटत होती ती भीतीसुद्धा नाहीशी झाली होती. असं मस्त व्ह्यू बघत मी आता पोचले होते स्वारगेट जवळ आलं होतं. तर आता मग पुढचं प्लॅनिंग करत होते की आता कसं जायचं, नाही का, बसने जायचं का मेट्रोने जायचं. तर तो विचार करता आलं स्वारगेट. मग म्हटलं चला मेट्रोने जाऊयात. परत म्हणलं नको, जाऊ दे, कॅन्सल करू. मग मी पकडली पीएमटी होते स्वारगेटपासून. नंतर ABC पर्यंत पीएमटी पकडली. नंतर उतरल्यावर पहिला जिथं फेवरेट चहा होता ना, तो माझा कडक चहा पिले आणि निघाले सेंटरच्या दिशेला चालत निघाले. आणि नंतर मग फायनली सेंटरवरती पोचले. तर आपला पहिला पेपर होता आपल्या रयत प्रबोधिनी पुणेचा. तर रयत प्रबोधिनीचा पेपर होता माझा भावे हायस्कूलला, पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये माझं सेंटर होतं. आणि हा 9 वाजता पेपर होता. मग मी बरोबर 8:30 वाजता सेंटरच्या बाहेर पोचले. आणि नंतर मग सेंटरमध्ये माझा ब्लॉक नंबर बघितला आणि सेंटरमध्ये एंट्री केली. नंतर सेंटरमध्ये एंट्री केली, माझं चेकिंग वगैरे केलं. आणि नंतर मग मी माझा क्लासरूम शोधत क्लासरूममध्ये बसायला गेले. नंतर थोड्याच वेळात नाही का बेंच वगैरे सेट झाले. नंतर आम्हाला OMR शीट दिले. मग मी OMR शीट फिल केला आणि नंतर मग पेपरची वाट बघत बसलेलो होतो आम्ही. तेवढ्यात पेपर आला आणि नंतर मग सोडवला. नंतर पेपर बघा, हा होता आपला रयतचा पेपर. नंतर 1 तासामध्ये तो पेपर सॉल्व करून झाला. त्याच्यानंतर लगेच माझे दुसरे पेपर होते कंबाईन मेंटर ऑफिशियलचं. ते होतं SP कॉलेज, म्हणजेच आपलं सर परशुराम कॉलेज. त्यांच्या बाहेर एवढे सुंदर बुके होते ना. मग हे बुके बघत मी पोचले नंतर कॉलेजमध्ये. हे SP कॉलेज पण एवढं छान आहे ना, म्हणजे पुण्यातले सगळेच कॉलेज खूप एकदम जुन्या इमारतीच्या शैलीमध्ये बांधलेले आहेत. त्यामुळे ते म्हणजे वेगळीच क्रेज आहे त्या पुण्यातल्या कॉलेजचे. इथं सुद्धा पारिजातकाचा सडा पडला होता. वाव, मला तो खूप आवडला. नंतर कॉलेजच्या बाहेर सगळ्यांची लगबग चालली होती, आपापले सेंटर लॉग इन करायचे. मग मी पण गेले, पटकन लॉग इन केलं, क्लासमध्ये जाऊन बसले. नंतर थोड्या वेळात आम्हाला OMR दिले. मग ते फिल केले आणि पेपर सॉल्व केला. नंतर बघा, नंतर आम्ही बाहेर येतानाची एवढी सगळी गर्दी आहे, सगळे पटापट चालले होते पेपर सॉल्व करून. नंतर मी पण निघाले घरी यायला. येता गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि पटकन मेट्रो पकडून मी चालले स्वारगेटचं तिकीट काढलं आणि मग निघाले स्वारगेटच्या दिशेने. पण प्रॉब्लेम असा झाला की फोनची बॅटरी झाली होती डेड. मग मी स्वारगेटवर पोचले आणि माझा फोन नेमका ऑफ झाला. अशी मग मी स्वारगेटपर्यंत पोहोचेपर्यंत बॅटरी नाही का टिकून ठेवली. आणि नंतर मग मी स्वारगेटला पोचले आणि पोचल्यावर फोन ऑफ झाला. मी डायरेक्ट घरी आल्यावरतीच फ्रेश होऊन पूजा केली आणि दिवस संपला.